Hello, hello. This is the My Artifact episode number 2016 2060. आजची तारीख आहे 13 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले आहे. एक्झॅक्ट 9 वाजले आहे. मी आता वर्धेला आहे, घरी आहे, टेरेसवर फिरून आला. ओके. इट वॉज लाईक दॅट. आजचा दिवस कसा गेला? आज मी 4:30 वाजता उठलो. या आय वॉज वेकअप ॲट 4:30. या आणि 4:30 वाजता उठल्यानंतर उठला म्हणजे मला प्रेशर लागलं होतं, तर मी थोडंसं प्रेशर रिलीज केलं माझं. ओके. मग त्यानंतर मग मी थोडंसं फिरलो. मला असं वाटलं का आपण थोडंसं बाहेर फिरावं बा. मग पण थोडं टायर्ड पण वाटत होतं. या तर मग तेव्हा नाही का सकाळी मला थोडासा आळस आला. या म्हणजे कसं की एकदा सकाळी उठलो तुम्ही. या म्हणजे ऍक्च्युली उठलो होतो बरं. या पूर्ण झोप कम्प्लीट झाली होती. ऍक्च्युली आय वॉज स्लीप ॲट 10 PM. 10 वाजता झोपलो होतो. तर ऑब्विसली जस्ट लाईक 10 आणि सकाळी 6 म्हणजे सकाळी 4 म्हणजे जस्ट लाईक ऑलमोस्ट करीब 2 आणि 4 6 घंटे 6-6.5 घंटे झोप झाली होती. ओके. तर मग मला तसं वाटलं 6:30 वाजता झोपलो आहे, घंटे जवळ झोपलो आहे, थोडस 1 घंटा अजून झोपू बा. ओके. तर मग मी पुन्हा झोपलो. ओके. तर 5 वाजता 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत मी टाइमपास केला. ओके. 5:30 वाजता झोपलो. सो आय वॉज वेकअप ॲट 7:30 वाजता उठलो. या तर काल रात्री मी ऑलमोस्ट करीब म्हणजे 6.5 घंटे आणि देन नंतर 5:30 ते ऑलमोस्ट करीब 2 घंटे ऍड करून घे. तर म्हणजे 6, 2, 8, 9 घंटे काल झोपलो मी. या अँड दॅट इज अ प्रिटी गुड स्लीप. या ऍक्च्युली माझा ऍव्हरेज स्लीपिंग शेड्यूल आहे, म्हणजे ऍव्हरेज स्लीपिंग शेड्यूल यस वॉज 11 PM टू 7 PM. या दरम्यान तर मी झोपतोच. यस. नाईट मी कधी मारत नाही. यस. ऍक्च्युली अगोदर मी खूप जास्त वगैरे खूप लेट झोपायचो किंवा लेट उठायचो वगैरे वगैरे, पण आता नाही. थोडंसं या सम चेंजेस हॅपनिंग इनसाइड मी. या आणि आय लाईक टू बी अ रिअली गुड थिंग. या म्हणजे असे चेंजेस येणं इट्स रिअली नाईस. सो या म्हणजे इट लीड्स मी टू दैट अ रियली गुड वे. दैट वे इज दैट कि मेरे को कुछ म्हणजे यानी लाइफ में कुछ बड़ी चीज मिलने वाली है. दैट्स व्हाई आई नीड टू बी प्रिपेयर फॉर दिस ऑल दिस थिंग्स. नॉट ओनली योर क्वालिटी, ऑल्सो योर हेल्थ मेंटेन. या ये सारी म्हणजे या साऱ्या गोष्टी तुला मेंटेन करावंच लागेल. दॅट्स बिकॉज ऑफ दॅट की तुला तुझं काम तर दाखवायचं आहे, बट तुला स्वतःला पण एक प्रकारे ब्रँड दाखवायचा आहे. या ब्रँड म्हणजे की लोक तुझ्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे, तुझ्याकडे पाहून, तुझ्या कामाकडे पाहून वगैरे. सो दॅट्स वाय जस्ट लाईक क्रिस्टोफर नॉलन घे. या इट वॉज रिअली ग्रेट. आज त्याच्यानंतर काय झालं, सकाळी मग मी 8 वाजता उठलो. उठल्यानंतर मग मी थोडस कामावर बसलो, तर एडिट वगैरे केलं. ओके. मग माझं सकाळी मनच नाही लागून राहिलं होतं. आय डोंट नो यार, गेले 3-4 दिवस झाले मी सिस्टीम समोर बसतो, प्रीमियर ओपन करतो आणि मोबाईल छेडत राहतो. या अँड दॅट इज नॉट गुड. कारण याच्यामुळे कसं आहे की डिस्ट्रॅक्ट होऊन जाते बहुत जास्त. बरोबर. बट आज सकाळी मला खूप जास्त कामं होते. या सो ऍक्च्युली मी 11 वाजेपर्यंत काम केलं. यस. म्हणजे जेवढे काही करेक्शन करायचे होते, लिरिक्स सोडून जेवढे काही करेक्शन करायचे होते ते करेक्शन केले. आणि त्याच्यानंतर मग आता लिरिक्सचं काम राहिलं. लिरिक्स थोडेसे करेक्ट करायचे आणि त्यानंतर काही एक सीन आहे जो रिशूट करायचा आहे. ओके. तर तो उद्या करून घेऊ. ओके. मग त्यानंतर काय झालं, मला आईच्या मोबाईलला कव्हर लावायचं होतं. बिकॉज तो आईचा जो नवीन मोबाईल आहे नोकिया C3, इट वॉज रिअली डेलिकेट मोबाईल आहे. या
आणि इवन जस्ट ड्रॉप जरी झाला ना तरी त्या मोबाईलचं पूर्ण चिथडे होऊन जाईल. सो तर त्यासाठी कव्हर वगैरे आणलं. ऑल्सो मी बँकेत गेलो आणि त्यानंतर मोबाईल नंबर रजिस्टर केला. येस. आणि त्यानंतर माझं ई कॉमर्स साईटसाठी ई कॉमर्स आहे ना त्या साईट्सला ऍक्सेस देण्यासाठी ते तिथे गेलो होतो. म्हणजे जस्ट लाईक माझं जे एटीएम कार्ड आहे, एटीएम कार्ड थ्रू ट्रान्झॅक्शन होत आहे, बट जे ऑनलाईन शॉपिंग किंवा ई कॉमर्स आहे ना त्याला परमिशन नाही देऊन राहिलं, डिक्लाईन करत आहे. तर त्याच्याबद्दल मग मी थोडंसं मेसेज वगैरे बघितला. मग त्यांनी बँकेत गेलो, त्यांनी असं म्हणलं की तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरनी तुम्ही असा मेसेज पाठवा या नंबरवर. तर मी तसं केलं आणि माझी ई कॉमर्स सर्व्हिस ऍक्टिव्हेट झाली. माझ्या चेहऱ्यावर नाही का खूप सारे पिंपल्स आहे. या इट वॉज लाईक दॅट खूप वर्षापासून आहे. म्हणजे व्हेन आय वॉज जेव्हा मी प्युबर्टी पासून आलोय ना तेव्हापासूनच माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहे. ओके. आणि मी याच्याबद्दल कधीच दवाखाना केला नाही, कधीच नाही. इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटलंच नव्हतं की याची मला काही गरज आहे बा. बट राईट नाऊ आता मी थोडासा ग्रोन अप होत आहे आणि मला माझ्या प्रत्येक गोष्टी सुधारायच्या यार. म्हणजे माझं बिहेवियर, माझं राहणं, माझ्या गोष्टी, माझी क्वालिटी, एव्हरीथिंग. यस. मी कसा दिसतो या साऱ्या गोष्टी पण सगळं. म्हणजे व्हाय नॉट आय डू दॅट. म्हणजे जस्ट लाईक चेहऱ्यावर चांगलं करणं ऑब्विसली खूप जण करतात. वी नीड टू बी थिंक अबाउट युअर फेस ऑल्सो. सो तर मी दवाखान्यात गेलो भलमे. बट ऍक्च्युली तिथे काय झालं की खूप मोठी रांग होती आणि मग त्यांनी 200 रुपये मागितले. म्हणजे जरी हात लावत नाही तरी त्यांनी 200 रुपीज मागितले मला. त्याच्यानंतर मला खूप जास्त काम होते संध्याकाळी. श्रेयसचा इंटरव्ह्यू वगैरे शूट करायचा होता. सो मला असं वाटलं की राहू दे यार, उद्या जाऊ. सो आय केम होम. आल्यानंतर मग काय केलं, आल्यानंतर वेळ उडलाच नाही. म्हणजे 2 वाजता आलो. 2 वाजता आल्यानंतर मग 3 वाजता मी तिकडे गेलो. घंटाभर थोडासा टाइमपास केला. येस. 3 वाजता गेल्यानंतर मग आज खूप नवीनच एक्सपिरियन्स पाहायला भेटलाय. ऍक्च्युली कसं आहे की मी एक सिनेमॅटोग्राफर वगैरे आहे. सिनेमॅटोग्राफर आहे ना, मोबाईल म्हणजे कॅमेरा शॉट कसे घ्यायचे आय नो. ओके. वन थिंग. दुसरी गोष्ट, आय ऑल्सो सम डिरेक्शन. ओके. बट आता कसं आहे की मी श्रेयसला सांगितलं, त्याचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याला मी सांगितलं की तू रिलॅक्स हो आणि चांगल्याने दे. ओके. म्हणजे कसं आहे की त्याला नाही का थोडंसं स्टँडर्ड दाखवायचं होतं. म्हणजे की ही नीड टू स्पीक इन इंग्लिश. ओके. बट त्याची इंग्लिशमध्ये तो हे होता नाही, इमोशनल होता नाही. ओके. सो इट वॉज लाईक दॅट. मी त्याला खूपदा म्हणलं, स्टार्टिंगला खूपदा म्हणलं की तू हिंदीमध्ये दे, इवन मराठीत पण दे, नथिंग एल्स. काहीच प्रॉब्लेम होणार नाही यार. डूड, लोक अंडरस्टँड करतातच. लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. ट्रस्ट मी. यस. कारण आताही आपल्याला तेलुगू मूवीज आवडते, कोणतेही असे मूवीज आवडते. इट्स नॉट द लँग्वेज, इट्स द वे हाऊ यू टॉक. दॅट्स द ओनली थिंग. आणि मी त्याला म्हणलं की तू हिंदीमध्ये दे, काही कठीण नाही. बट तरी तू इंग्लिशमध्येच देतो म्हणे. मला इंग्लिशच प्रेफर आहे म्हणे, मला इंग्लिशच द्यायची होती म्हणे. आणि क्लिअरली मला रिअलाइज होऊन राहिलं होतं की त्याच्या डायलॉग्स म्हणजे जे काही तो बोलून राहिलाय तो रट्ट मारून राहिला होता. आणि जे इंटरव्ह्यूज राहते ना, ते इंटरव्ह्यूज फ्री, फ्रँक, माइंड फ्रेश आणि ज्या बोलायचं आहे ते क्लिअरली बोलतो आपण. एक्झॅक्टली. म्हणजे जस्ट लाईक आता मी जे बोलून राहिलोय ना, आय एम नॉट रिअली स्क्रिप्टेड. आय एम टॉकिंग टू माय थिंग इनसाइड फ्रॉम इट. तर मला अशा प्रमाणे पाहिजे होतं. बट आता जस्ट लाईक हे असं काऊन होत आहे, बिकॉज ऑफ दॅट की मोस्ट ऑफ द पीपल डोंट रिअली फेस द कॅमेरा, डोंट रिअली फेस. म्हणजे जस्ट लाईक मी आर्टिफॅक्ट एपिसोड खूप वर्षापासून करत आहे, ऑलमोस्ट 4-5 वर्षापासून. तर मला अशी आदत झाली आहे. जे ऍक्टर लोक आहे ते त्याची ट्रेनिंग घेतात या सगळ्या गोष्टीसाठी. ओके. बट जे सिंगर्स आहे किंवा असे काही जे लोकल सिंगर्स आहेत त्यांना एवढं म्हणजे हे नसते, ते भिवून जातात या गोष्टीपासून. ओके. दे गॉट रिअली स्केअर्ड. ओके. आणि जर मी थोडं सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते भिवून जातात.
तर ते एकदम अटकून जातात. त्यांना एवढं माहित राहते की आपल्याला असं असं बोलायचं आहे, तसं तसं बोलायचं आहे. आणि ते आता त्यांच्या तसं झालं नाही तर मग ते रट्टा करतात, रटून घेतात. आणि मग या म्हणजे हे बा, जे ऍक्टर्स आहे ना, व्हॉट इज ऍक्टर? या ऍक्टरचं काम काय असते की स्क्रिप्ट मध्ये जसं लिहून आहे तसं सांगणं? ना ना ना, हे तर आहेच, स्क्रिप्ट मध्ये जसं लिहून आहे तसं सांगणं, बट त्याच्यासोबत इमोशनल पण त्याच्यामध्ये इमोशनल टच देणं, अँड दॅट इज मोस्ट डिफिकल्ट थिंग. ओके, कारण कसं आहे, जे लोक म्हणतात की ऍक्टिंग वॉज रिअली इझी, ते असे लोक आहे त्यांनी ऍक्टिंग कधीच केली नाही. ट्रस्ट मी. यस, जे लोक असे म्हणतात ना, पहिल्या सेकंड मध्ये समजून जायचं की ते लोक, त्या लोकांनी कधीच ऍक्टिंग केली नाही, आणि त्यांची ऍक्टिंग इज मच वर्स दॅन बिलो ऍव्हरेज पण आहे. या कारण ऍक्टिंग मध्ये हे क्राफ्ट आहे. ओके, क्राफ्ट म्हणजे कला, आणि जेवढी आपण जास्त याच्यावर काम करत गेलो तेवढी आपली बिकम बेटर बनत जाते. या हे वा, एक वेळी तुम्ही सिनेमाटोग्राफी समजून घेता, डिरेक्शन समजून घेता, इव्हन कोरिओग्राफी किंवा जेवढं काही कठीणातलं कठीण काम आहे ना, हे तुम्ही समजू शकता. हा, याच्यामध्ये क्रिएटिव्ह काम करावं लागते, पण ऍक्टिंग मध्ये, याच्यामध्ये पण क्रिएटिव्ह, ऍक्टिंग मध्ये खूप जास्त क्रिएटिव्ह असते. या म्हणजे कसं आहे की डिरेक्शन घे, सिनेमॅटोग्राफी घे, किंवा कोणतंही घे, फिल्म मधलं कोणतंही अशी पोस्ट घे ज्याच्यामध्ये नाही का रूल नुसार, म्हणजे रूल आणि क्रिएटिव्हिटी, दॅट इज अ टू थिंग्स. ओके, तर ऑलमोस्ट याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये करीब 70% किंवा 60% रेशो आहे हा रूल नुसार चालतो, आणि 40 किंवा 30% हा क्रिएटिव्हिटी असते. ओके, पण ऍक्टिंग मध्ये बिलकुल याच्या ऑपोजिट असते. ऍक्टिंग मध्ये ओनली 10% रूल फॉलो करावं लागते, 90% तुमची क्रिएटिव्हिटी काम करते. 90%, ट्रस्ट मी, 90%. आणि क्रिएटिव्हिटी कशी येते तुमच्यामध्ये, जेव्हा तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करता. ओके, म्हणजे म्हणजे की एखादा व्यक्ती आहे जो हा डायलॉग म्हणत आहे, राईट, तर त्या डायलॉगचा मिनिंग, म्हणजे त्या डायलॉगचा सेन्स त्याला असला पाहिजे. ओके, तो त्या डायलॉगला त्यांनी फील करायला पाहिजे. ओके, आता इट वॉज नॉट लाईक दॅट की सिंगल डायलॉग प्रत्येकदा फील करा. नो नो नो, कधी कधी काही काही डायलॉग तर बहुत फ्रीली असतात, काही डायलॉग एकदम बिलकुल सिम्पल असतात. ओके, ते पण प्रॉपरली एलॉबरेट करता येत नाही खूप साऱ्या लोकांना. ओके, कारण रिझन प्रॉब्लेम का असते की ते लोक फक्त डायलॉग्स म्हणतात. मी ऍक्टिंग बघितलंय, खूप जणांची अशी ऍक्टिंग बघितल्या जे बहुतच बेकार आहे. इट वॉज रिअली वर्स. सो ऍक्च्युली आता मी एक म्हणजे पिक्चर तर नाही पाहत होतो, बट कसं आहे की माझा डेटा कॉपी होऊन राहिला होता, म्हणजे हा श्रेयसचा व्हिडिओ मी कॉपीला लावला होता. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम मी ऑलमोस्ट करीब अर्धा घंटा लागला. तर आता अर्ध्या घंट्यात काय करावं, तर प्रीमियर ओपन करू शकत नाही, कारण इट टेक्स, कारण प्रीमियरला खूप जास्त रॅम लागते, आणि कॉपी करताना, म्हणजे कॉपी करताना आपण असे हार्डवर्क नाही घेऊ शकत. सो मग मी हॉलिवूड सेक्शन मध्ये गेलं, आणि वुल्फ ऑफ स्ट्रीट, फिल्मचं नाव काय यार, वुल्फ ऑफ वॉल ऑफ वुल्फ ऑफ स्ट्रीट वगैरे असं समथिंग आहे. त्या फिल्म मध्ये जे मेन कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे, तो टायटॅनिक मधला हिरो नाही का रे, लिओनार्डो द कॅप्रिओ. ओके, ही वॉज वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर. या ऍक्च्युली म्हणजे याचे मी खूप सारे मूवीज वगैरे बघितले म्हणा. या टायटॅनिक वॉज ग्रेट. ओके, त्याच्यानंतर इन्सेप्शन मध्ये ज्यांनी जे ऍक्टिंग केलं, इट वॉज ट्रिमेंडसली, बहुत ही अमेझिंग. येस, त्यानंतर रेव्हेनंट मी बघितलं नाही, पण ट्रेलर मध्ये यस. ऍक्च्युली कसं आहे, तो असे मूवीज चूज करतो ज्याच्यामध्ये तो पूर्ण 100% देतो. या ख्रिश्चियन बेले पण त्याचप्रमाणे आहे, ते पण अशा प्रकारे मूवी चॉईस करतात जे त्या फिल्म मध्ये 100% देतात. 100% म्हणजे की ते पूर्ण ड्रॅग करतात त्या फिल्म मध्ये. येस, फिल्मचा जसा कॅरेक्टर आहे त्याप्रमाणे ते डाएट फॉलो करतात, सो मच थिंग्स.
असे खूप सारे ऍक्टर आहे म्हणा, या आपण असं म्हणू शकत नाही. सो मच थिंग्स. ओके. बट आय वॉच दिस मूवी वुल्फ ऑफ वॉल ऑफ स्ट्रीट. ओके. त्या फिल्म मध्ये त्या लोकांनी जे ऍक्टिंग केलं, ट्रस्ट मी डू. या आता मी कसं आहे, ऑन सेटवर पण थोडासा मला एक्सपिरियन्स येतोय, तर इट जस्ट लाईक सेटवर जो एक्सपिरियन्स राहतो ना, दॅट इज बहुत ही अलग एक्सपिरियन्स राहतो. आणि पडद्यावरचा जो एक्सपिरियन्स राहतो, इट वॉज रिअली डिफरंट. आणि या दोघांमधला फरक आणि दोघांमधलं हे राहते ना, जे गोष्टी हे ऍक्टरला फील करून द्यायची असते. त्या म्हणजे कसं आहे की मानून घे की ऑन सेटवर पॉर्न सीन शूट करायचा आहे. पॉर्न सीन म्हणजे नेकेड सीन वगैरे, एक मुलगा मुलीला किस करत आहे. आता ऑन सेट मध्ये तशा प्रकारचा वाईब नाही येत, कारण ऑन सेटवर खूप सारे लोक असतात. कॅमेरा पर्सन असतो, डिरेक्टर असतो, एडी असतो, लाईटमॅन असतो, गॅफर असतो, म्युझिक असतो, सो मच पीपल. आणि या सगळ्या लोकांसमोर एखादी मुलगी तिचा टॉप काढत आहे, त्याच्या समोर एक मुलगा आहे, तो त्याला किस करत आहे, तर इट वॉज रिअली अनकम्फर्टेबल होऊन जाते. खूपच अनकम्फर्टेबल. यासाठी खूप प्रोफेशनल आणि एक्सपिरियन्स ऍक्टरची गरज असते, तेव्हाच ते लोक खूप चांगल्यानी शॉट देतात. नाही तर कसं, एकदा त्यांचं बिघडलं की ते, या सो यासाठी नाही का ते प्रिपेअर करतात खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे त्या, या म्हणजे मी स्टार्टिंगलाच म्हणलं, जे लोक ज्या गोष्टीमध्ये खूप जास्त प्रिपेअर करतात ना, त्याच्यानंतरच ते लोक त्या गोष्टीमध्ये पारंगत होतात. म्हणजे पारंगत याने इट्स एक्सपिरियन्स. येस. त्यांना ते काम एवढं कठीण वाटत नाही, आणि एकदा काम आलं की त्याच्यानंतर ते त्यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये काम करतात. क्रिएटिव्हिटी म्हणजे म्हणजे की मानून घे की आपल्याला एक डायलॉग येत आहे, या म्हणजे जस्ट लाईक आपल्याला चालता येत आहे, या तर आपण चालताना धावू पण शकतो, उलटे पण चालू शकतो, साईडला पण चालू शकतो, असे चालू शकतो, तिरपा वगैरे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. येस, इम्पॉर्टंट आहे चालणं. ओके. वन्स यू वॉक ऑन युअर फीट, देन यू मेक युअर क्रिएटिव्हिटी. म्हणजे जस्ट लाईक एखादी चित्रकार चित्र काढायच्या वेळेस चित्र काढायच्या वेळेस त्याला एवढं माहित असलं पाहिजे की चित्र काढते कसं, या म्हणजे त्याला बेसिक रूल्स वगैरे माहित असले पाहिजे. दॅट्स इट. मग त्याच्यानंतर त्याची क्रिएटिव्हिटी आहे. या सिम्पल ॲज थिंग कॅमेरा बद्दल, या म्हणजे जो फोटोग्राफ करतो त्याला माहित असलं पाहिजे की व्हॉट इज अ एफ स्टॉप, व्हॉट इज अ ISO, जे कॅमेराचे जेवढे काही गोष्टी आहे ना, लेन्स बद्दल, MM बद्दल, या साऱ्या एक्सपोजर, या साऱ्या गोष्टी त्याला माहित असलं पाहिजे. या एकदा त्याला या साऱ्या गोष्टी माहित पडले, मग ही त्याची क्रिएटिव्हिटी आहे की तो त्या कॅमेराचा कशाप्रमाणे वापर करतो, कशाप्रमाणे फोटोज काढतो. एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन दी हाऊ टू यूज इट. येस. कोणत्या गोष्टीला बेहतर करण्यासाठी त्याला वारंवार ती गोष्ट करावी लागते. एकाच वेळेस आपण ती गोष्ट कधीच हे होत नाही. ट्रस्ट मी, इट वॉज नॉट. आणि या गोष्टीला वेळ लागतो. सिम्पल असं नाही आहे की जस्ट झालं आणि देन, म्हणजे वी नीड टू प्रॅक्टिस. रिसेंटली इतक्यात मी माझ्या ट्रॅव्हल व्हिडिओवर खूप जास्त विचार करून राहिलोय. या आणि याच्याबद्दल आता कसं, मला आता थोडेसे रिअल स्टेप्स घेऊशे वाटतात. रिअल स्टेप्स म्हणजे की आता हा श्रेयसचा व्हिडिओ कम्प्लीट झाला, म्हणजे झालाच ऑलमोस्ट. येस. म्हणजे आता 22ला त्याची रिलीज आहे हे गाण्याची, चले आना. आणि त्यानंतर तो हे गाणं पण रिलीज करणार आहे. ओके. या गाण्यामध्ये गाणं तर झालंय, त्याच्यानंतर डुडल्स आहे. तर डुडल्स फ्रेम बाय फ्रेम, डुडल्सचं जास्त कठीण काम नाही आहे. या म्हणजे एका फ्रेमवर एक एक रेश देणं वगैरे, थोडीशी क्रिएटिव्हिटी करणं, या दॅट्स ओके. बट इट जस्ट लाईक या मंथ एंड पर्यंत तर व्हिडिओ कम्प्लीट होऊन जाईल आणि नोव्हेंबरमध्ये हा व्हिडिओ रिलीज होऊन जाईल. तर याच्यावर ऑलमोस्ट म्हणजे असं टार्गेट आहे की 12 ते 13,000 व्ह्यूज येईल. या लाईक तर बद्दल सांगू शकत नाही, डिपेंड्स ऑन दी हाऊ मच. बट ज्या हिशोबाने व्हिडिओ बनवला आहे, ज्या हिशोबाने मी त्याच्यावर काम मेहनत केली आहे, ट्रस्ट मी, इट वॉज रिअली गुड. याच्यानंतर कोणता प्रोजेक्ट आहे? यस, दॅट्स अ गुड.
याच्यानंतर प्रोजेक्ट आहे तो आहे नागपूरला. तेजस जो माझ्यासोबत PMI मध्ये काम करत होता, ही इज ऑल्सो एक प्रकारे आता निठल्ला झालाय. येस, माझ्यासारखाच आहे. बट ही वॉज थिंकिंग अबाउट, त्याचा एक प्लॅन आहे की जे शेतकरी असतात ना, म्हणजे ऍज अ बिझनेस मध्ये त्याला काम उतरायचं आहे. जे शेतकरी असतात ना, त्या शेतकरी लोकांना शेत बियाणं, त्यानंतर त्यासाठी लागणारं जे इक्विपमेंट्स म्हणजे ट्रॅक्टर, त्यानंतर ट्रॅक्टरचे ते जॉ, आणि त्यानंतर सिंचन फवारणी वगैरे खूप साऱ्या गोष्टी तो प्रोव्हाइड करेल बा. ओके, त्याचं टार्गेट आहे नागपूर मधले करीब नागपूरच्या आसपास जेवढे काही शेतकरी आहे त्या फार्मर्सला टार्गेट करणं आणि त्यांच्याकडे या साऱ्या सोयी उपलब्ध करून देणं. ऑल्सो ही मेक्स ई कॉमर्स साइट्स. या तर तो त्याच्याबद्दल पण विचार करून राहिलाय, म्हणजे त्यांच्याकडून ते प्रॉडक्ट घेईल आणि फार्मर पर्यंत पोहोचवेल बा. ओके, सो ही वॉज डुईंग इट. तर या हिशोबाने त्याला काही इंटरव्ह्यूज वगैरे घ्यायचे आहेत, त्याला साईट बिल्डअप करायचे आणि त्या साईटसाठी काही फार्मर्सचे इंटरव्ह्यूज वगैरे घ्यायचे आहे. ही वॉज टॉकिंग अबाउट मी. तर ठीक आहे, जमलं म्हणलं. या तर त्याचं तर काम करून देईनच ऑफकोर्स, बट कसं आहे की त्याच्यासोबत माझं पण काम होऊन जाईल. कसं की आता हे जे काम करायचं आहे ना, हे करीब 2-3 दिवसाचं काम आहे. ओके, तर 2-3 दिवसामध्ये तर मी त्याच्याचकडे जाणार आहे नागपूरला. त्यांनी रूम केली आहे वगैरे. तर ओके, ठीक आहे. तर एवढी गोष्ट क्लिअर आहे की त्याचं काम तर करून देईल. इन्स्टेड ऑफ दॅट मी त्याला पैसे नाही मागेन. इन्स्टेड ऑफ दॅट त्याला असं म्हणेल की मला 4-5 दिवसासाठी तुझ्या रूमवर राहू दे. ओके, म्हणजे राहिल्यावर का होईल की माझं काम हे राहील की हायपरलॅप शूट करू या नागपूरमध्ये. नागपूरमध्ये बहुत जबरदस्त लोकेशन आहे, बहुत जबरदस्त स्पॉट्स आहे, मॉन्युमेंट्सचा तोबा. या ट्रस्ट मी डूड, म्हणजे 2-3 मिनिटाचा जरी व्हिडिओ बनला ना, इट वॉज लाईक आता जो हायपरलॅपचा व्हिडिओ बनला याच्यामध्ये खूप सारे काही रिपीट पण आहे. ओके, बट त्याच्यामध्ये नागपूरमध्ये इतके सारे मॉन्युमेंट्स आहे, इतके सारे जबरदस्त. इट वॉज सो मच. या सो आपण हायपरलॅपचा व्हिडिओ शूट केला आणि तो अपलोड केला. ट्रस्ट मी डूड, ट्रस्ट मी, खूप साऱ्या लोकांना, ज्याप्रमाणे वर्धेतल्या लोकांनी शेअर केलं, ऑलमोस्ट करीब 8,000 व्ह्यूज झाले. ट्रस्ट मी, नागपूरमध्ये असं झालं ना, नागपूरमध्ये इट वॉज लाईक दॅट. आय एम टेलिंग यू की 10 ते 20,000 लाईक्स, सॉरी 10 ते 20,000 व्ह्यूज येईलच. या कारण कसं आहे, जे लोक आहे ना त्यांना असा व्हिडिओ दिसते तर त्यांना त्यांच्या शहराबद्दल ऑलरेडी प्रेम असते, आणि असा काही व्हिडिओ दिसलाय जे त्यांच्या शहराला इंट्रोड्यूस करत आहे, एक प्रकारे दाखवत आहे, तर त्यांना पण खूप चांगलं वाटते. तर मग ते काय करतात की ते त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करतात, आणि इंस्टाग्रामवर त्यांच्या टाइमलाईनवर पोस्ट करतात. ऑब्व्हियसली त्यांचे फ्रेंड्स त्यांना दिसते जे नागपूरचे आहे त्यांना. सो इट वॉज रिअली बिग हेल्प. या म्हणजे इट वॉज लाईक एक प्रकारे चेन रिॲक्शन होऊन जाते आणि खूप जणांना आवडेल. इट वॉज रिअली ग्रेट. ट्रस्ट मी, इट वॉज सो मच गुड. आणि येस, बट मला मेहनत खूप घ्यावी लागेल. ट्रस्ट मी, इट वॉज, आपल्याला वाटते हे काम ऑब्व्हियसली म्हणजे आहे याचा, म्हणजे हायपरलॅप व्हिडिओ शूट केलं ना, ट्रस्ट मी खूप लोकांना आवडते, बट कसं आहे की याच्यामध्ये मेहनत बहुत ही जास्त असते, बहुत जास्त. या कारण इट वॉज लाईक दॅट, प्रत्येक शॉट साठी ऑलमोस्ट करीब 200-300 फोटोज घेणं, विथ प्रॉपर फोकस, विथ सेंटर फोकस. बहुत मेहनत लागते. या इट वॉज, आणि हे आपल्या घरचं नाही आहे की जस्ट लाईक त्रास आला का चलो घरी यार, नो नो नो. इट वॉज लाईक आपल्या रूमवर आहे आणि आपल्याला हे सगळे शूट 4 किंवा 5 दिवसामध्ये खतम करायचं आहे. तर विचार कर, एका दिवसामध्ये मला कुठे कुठे जाऊन कुठे कुठे शूट करावं लागेल. पण हे करणं आहेच. म्हणजे व्हाय, बिकॉज ऑफ दॅट की समजा जर तुला असं वाटते की तुला तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी करायचं आहे, तर हा जो नागपूरचा जो हायपरलॅप्स आहे ना, समजा जर हा प्रॉपरली शूट झाला, बनला, लोकांना आवडला, ट्रस्ट मी डूड, तुझी लाईफ वॉज रिअली ग्रेट. या कारण समजा जर तू असं म्हणशील की समजा जर मी हे स्किप करतो बा आणि देन बॉम्बेला जातो, तर डूड बॉम्बेला कसं आहे की स्वतःला, म्हणजे बॉम्बेला गेल्यानंतरही ते या साऱ्या गोष्टी करायच्या आहेच. यस, म्हणजे मी असं नाही म्हणत, बट एक चांगला पोर्टफोलिओ बनवून जाईल. या
म्हणजे हायपरलॅपचा व्हिडिओ शूट केल्यानंतर खूप साऱ्या लोकांना आवडेल, खूप सारे लोक कॉन्ट्रीब्युट करेल, चांगलं म्हणेल, शेअर करेल. दॅट इज गुड. लोकांच्या नजरेत येईल आपण. आणि आल्यानंतर मग काय की आपण थोडंसं अप्रोच करू शकतो की हा मैं इस तरह से हायपरलॅप्स व्हिडिओ शूट कर सकतो. आपण असं काही प्रोड्युसर फाइंड आउट करू जो जे आपले गोष्टी मानेल. या समजा जर आपण असं म्हणतो की मला अशा अशा गोष्टी करण्यासाठी मला या इक्विपमेंट या लोकांची गरज आहे, आणि समजा जर तुम्ही मदत केली तर आपण एक युट्यूबवर चॅनल बनवू आणि वर्षभर तुम्ही सांभाळ करा या टिल द मॉनिटायझेशन स्टार्ट. आणि जसं मॉनिटायझेशन स्टार्ट झालं त्यानुसार मग तुम्ही तुमचे पैसे मग काढा आणि मग या हिशोबाने काम करू. या तर हे बेटर राहील यार. या आणि ट्रॅव्हल व्हिडिओ जरी म्हणलं, म्हणजे जस्ट लाईक समजा जर आपण असं म्हणलं, म्हणजे समजा ट्रॅव्हल व्हिडिओ शूट करतात, व्हॉट विल डू, का करा काय लागेल. फर्स्ट ऑफ ऑल हायपरलॅप्स. ओके, दॅट्स वन थिंग. दुसरा आहे व्लॉग. म्हणजे एक व्यक्ती आहे जो व्लॉगिंग करेल, म्हणजे त्या शहरामध्ये जस्ट लाईक आपण दार्जिलिंग मध्ये जात आहे, दार्जिलिंगमध्ये का चांगलं आहे का नाही, हे बरे या साऱ्या गोष्टी. ओके, हायपरलॅप्स शूट करत आहे, दॅट्स अ वन थिंग. ओके, त्यानंतर स्ट्रीट व्ह्यू. या मोस्ट ऑफ द म्हणजे हा जो सेक्शन आहे ना स्ट्रीट व्ह्यू, हा कम्प्लिटली ब्लँक आहे. ओके, स्ट्रीट व्ह्यू म्हणजे काय होते की आपण गाडीने चालायचं आणि शूट करायचं आणि सगळं अँबियन्स साऊंड वगैरे सगळं 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 शूट होईल त्याच्यामध्ये. जस्ट लाईक जे लोक त्या शहरामध्ये राहतात त्या लोकांना या सगळ्या गोष्टी ते डेली बघतात. बट कसं आहे की जेव्हा त्यांनी बघितलेल्या गोष्टी जेव्हा स्क्रीनवर बघतात ना, तर त्याचा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळाच येतो. ट्रस्ट मी. येस, सो इट वॉज हॅपन्स टू मी. येस, जेव्हा मी वर्धेचा स्ट्रीट व्ह्यू शूट केला तर तेव्हा मी इट वॉज लाईक दॅट, त्या रस्त्यावरून मी थाउजंड्स ऑफ टाइम वेळ जात होतो, मला काही स्पेशल वाटत नाही. बट जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर मी व्हिडिओ बघितला, मलाच एवढं अजीब वाटलं यार, वाव काय जबरदस्त शूट केला. सो इट वॉज लाईक स्ट्रीट व्ह्यू. त्यानंतर एरियल व्ह्यू. या एरियल व्ह्यू बद्दल कसं आहे की खूप लोकांना माहीतच नाही की आपली जे शहर आहे, म्हणजे आपली जे सिटी आहे ते वरून दिसते कशी. या वरून म्हणजे टॉप व्ह्यू वरून. या तर आपल्यापाशी एक ड्रोन राहील जो एरियल शॉट घेईल, आणि एरियल शॉट वॉज रिली ग्रेट. या खूप सारे लोक बघतील. या आणि त्यानंतर आहे बिहाइंड द सीन. येस, म्हणजे ऑल त्या ट्रिप नुसार आपण कोणकोणती प्लॅनिंग केली, कोणत्या हॉटेलमध्ये गेलो वगैरे वगैरे, सगळं बिहाइंड द सीन त्या ह्याच्यामध्ये येईल. जेवढी मस्ती मजाक वगैरे सगळं सगळं त्या बिहाइंड द सीन मध्ये. ओके, आणि त्यानंतर आहे वन सिटी टू अनदर सिटी. म्हणजे समजा जर आपण दार्जिलिंग टू दुसऱ्या कोणत्या कोलकातामध्ये जातो म्हणलं तर तिथला म्हणजे ट्रॅव्हल डिस्टन्स. ओके, ते पण ते त्याच्यामध्ये अँबियंट साऊंड राहतील, त्याच्यामध्ये साऊंड ट्रॅक राहतील. ओके, जस्ट व्हिज्युअल्स विथ स्पीड मध्ये राहील. ओके, आणि इट लुक्स रिली गुड. या गोप्रोने ते शूट होईल. तर असे समजा जर शूट करतो म्हणलं ना तर इट वॉज लाईक दॅट की बहुत सारे व्हिडिओज बनते. या आणि ऑब्व्हियसली खूप सारे लोक शेअर पण करण. इवन हायपरलॅप्स हा असा एक व्हिडिओ आहे जो सगळ्यांना गॅदर करेल. या आणि एक वेळा हायपरलॅप्सचा व्हिडिओ हे झाला, वाउंड अप झाला, म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला की मग खूप सारे लोक मग चॅनलवर येतात, मग ते बघतात, मग ते बिहाइंड द सीन सगळं सगळं बघतात. या आणि त्या लोकांना पण चांगलं वाटते. समहाऊ स्ट्रीट व्ह्यू घे, एरियल व्ह्यू घे, ते लोक एकदम हे बघतात. एरियल व्ह्यू जरी म्हणलं ना तर लोक एकदम कुतूहलाने बघतील की चला इथे काय जबरदस्त आहे. या सो इट वॉज गुड. या परमिशन भेटेल का आपल्याला. या वन थिंग फर्स्ट, आपण असे काही व्हिडिओ शूट करत आहे जे रस्त्यावर आहे, मॉन्युमेंट्सचे आहे, ऑब्व्हियसली इथे आपण शूट करू शकतो. स्ट्रीट व्ह्यू पण शूट करू शकतो. हा म्हणजे थोडेसे रिस्ट्रिक्शन राहील म्हणा, बट इट वॉज लाईक दॅट. रिस्ट्रिक्शन आहे, चलो ठीक आहे, कॅन्सल कर देते आणि जस्ट लाईक थोड्या वेळानंतर जाऊन थोड्या वेळ पुन्हा करू. आपण असं काही म्हणजे जस्ट लाईक असं काही आहे नाही ना की हे रिस्ट्रिक्टेड आहे तुम्ही इथे शूट करू नाही शकत. तर अशा ठिकाणी क्लिअरली मेन्शन राहते का इथे तुम्ही शूट नका करू. या इट वॉज, बट मोस्ट ऑफ द ठिकाणी असं राहत नाही. सो इट वॉज लाईक दॅट. आणि समजा जर असं कोणी आला आणि त्यांनी असं म्हणलं की इथे शूट नका करू, वाद काही करायचा नाही, निघून यायचा. ओके, ऑल्सो आपण एक परमिशन पण घेऊ सेंट्रल डिपार्टमेंट कडून, पर्यटन विभाग आहे ना त्यांच्याकडून, की आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ शूट करतो बा आणि आम्हाला तुमच्याकडून एक प्रकारे परमिशन हवी आहे. या म्हणजे जेणेकरून नाही का आम्ही अशा प्रकारे व्हिडिओ शूट करू आणि
सम हाऊ जे लोकल अथॉरिटीकडून पण परमिशन घेऊ. पण समजा जर इफ इट नॉट पॉसिबल तर शायद या. आणि आम्ही असं काही व्हिडिओ याच्यामध्ये म्हणजे आम्ही एवढी गॅरंटी देऊ की या व्हिडिओ शूट करताना कोणत्या प्रकारची हानी होणार नाही आणि कोणत्या प्रकारचा वगैरे अशा कोणत्या गोष्टी समोर येणार नाही जेणेकरून तुमचे समोर म्हणजे म्हणजे काही काही असतात ना वगैरे म्हणजे वॉट एव्हर इट्स ऑल दोज डिपेंड ऑन दॅम वॉट एव्हर. सो आता तर एवढंच. येस समज जर आणि यासाठी नाही का प्रोड्युसर पाहिजे ना या ऍटलिस्ट नाही का म्हणजे समज जर असं म्हणतो गेलं ना समज जर आपल्यापाशी गाडी आहे या गाडीचा खर्च जर सोडला गेला ना गाडी तर पाहिजे बट गाडी कोणा ना कोणापाशी तर राहीलच. येस पण गाडी इज रिअली नेसेसरी. इट वॉज बहुत ही इम्पॉर्टंट आहे गाडी. ओके आणि ती SUV पण. ओके या बट त्यानंतर इक्विपमेंट तर इक्विपमेंट मध्ये लागते ऑलमोस्ट करीब 30 लाख रुपये. ओके आणि त्यानंतर मग एव्हरी मंथ एक्सपेन्सेस म्हणजे एव्हरी हॉटेलचा एक्सपेन्सेस वॉज म्हणून घे म्हणजे एका महिन्याचा खर्च तो राहील 1.5 ते 2 लाख रुपये. या तर समज जर आपण अशा प्रमाणे प्रॉपर प्लॅन करतो म्हणलं ना तर सो इट जस्ट लाईक आपण अशा प्रमाणे काही प्लॅन करतो म्हणलं तर इट वॉज रिअली गुड. या म्हणजे इट वॉज मच बेटर वे टू डू दॅट. सो राईट नाऊ दिस इट दिस द एंड. फसत काय आहे नाही. ओके बहुत काय विचार तर करून राहिलाय. ऍक्च्युली कसं आहे की आणि खूप लवकर लागायचं. वाय कारण ऑलमोस्ट आजची तारीख आहे ऑक्टोबर महिना सुरू आहे. ऑक्टोबर 13 ऑक्टोबर. कसे दिवस चालले माहीतच पडून आपलं असे भकाभक दिवस चालले ना पताही नाही चलत. तू असं म्हणशील आणि महिनाभरात वर्ष खतम होऊन जाईल आणि तू इथेच राहशील. ऑब्विसली मी श्रेयसचा व्हिडिओ खूप खिचला बहुत खिचला या आणि याला बहुत जास्त वेळ लागला याला. ऑब्विसली याच्यामध्ये मेहनत केली आहे म्हणा म्हणजे मी असं नाही म्हणत बट इट जस्ट लाईक स्टार्टिंगला ज्याप्रमाणे आपण गलती करतो ना माझी एडिटिंग स्पीड थोडीशी कमी होती तेव्हा. म्हणजे स्टार्टिंगला ज्याप्रमाणे आपण एडिट करतो मला माहितच नव्हतं की लिरिक्स व्हिडिओ कशाप्रमाणे एडिट करायचा वगैरे वगैरे. ओके दिस इज द फर्स्ट टाइम. आता एकदा एक्सपिरियन्स आलाय ना मग आता नेक्स्ट टाइम कोणता असा प्रोजेक्ट आला तर मला भका माहित राहील का एक्झॅक्टली काय करायचं. अगोदर काय ठरवलं होतं मी की याला कशाप्रमाणे बनवू यार म्हणजे मी व्हिडिओ तर बनवू लिरिक्स वगैरे टाकू बट वॉट अबाउट सिंक्रोनायझेशन केल्यानंतर ते लिरिक्स आउट होऊन जातील तर मग त्यानंतर सिंक्रोनाइज पुन्हा करा मग लिरिक्सला पण सिंक्रोनाइज करा वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर मग मला आठवलं की वॉट अबाउट द नेस्ट. नेस्ट म्हणजे एक स्पेसिफिक सिक्वेन्स जो सिक्वेन्स मध्ये सिक्वेन्स. ओके तर ते बेटर राहील यार. ओके तर या गोष्टीला समजण्यासाठीच मला 2 दिवस लागले. ओके त्याच्यानंतर सिक्वेन्स बनवल्यानंतर मग त्याच्यामध्ये टेक्स्ट ऍड करणं त्याला प्रॉपर एडिट करणं मास्किंग करणं. ओके त्याच्यानंतरही मग काही काही गोष्टी जे माझ्यावर दुर्लक्ष झालं म्हणजे स्केलिंग बरोबर केली नव्हती किंवा ऍस्पेक्ट रेशो बरोबर नव्हता. सो ऑब्विसली थोडासा प्रॉब्लेम झाला. येस स्पेशली लिरिक्स मध्येच खूप जास्त प्रॉब्लेम झाले. लिरिक्स लिहिताना खूप कठीण झालं. या इवन आताही अजूनपर्यंत लिरिक्स करेक्ट नाही आहे. तर येस सो मच थिंग्स. सो बट वॉट एव्हर या ऑलमोस्ट मी सांगतो 10 सप्टेंबर पासून मी लागलो होतो. या 10 सप्टेंबर पासून. येस ऍक्च्युली वाव 6 सप्टेंबरला मी वाव का म्हणलं मी ऍक्च्युली लाईट गेली आहे आणि जशी लाईट गेली एकदम अचानकपणे आकाश ने का चमकायला लागला. या म्हणजे इट वॉज रियली ब्राईट म्हणजे सब कुछ ब्लॅक और फिर ये हा वॉट एव्हर आय एम सेइंग इज दॅट की 6 तारखेला मी माझा हायपरलॅप्स व्हिडिओ शूट म्हणजे हायपरलॅप्स व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला होता. ओके 6 तारखेला नाही ऍक्च्युली इट वॉज लाईक दॅट. हो
4 तारखेला बनवला आणि मग 6 तारखेला सगळ्यांनी वाउंड अप वगैरे केला. ओके. त्यानंतर खूप जणांनी शेअर वगैरे केलं. सो मच थिंग्स. 10 तारखेपासून मी याचं काम घेतलं श्रेयसचं. ओके. 10 तारखेपासून. बट त्याच्यामध्ये कसं झालं की पहिले त्याच्या घरी गेलो, बोललो, नंतर ट्रायल घेतला. ट्रायल घेतल्यानंतर मग माहित पडलं की कोणकोणते प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यानंतर मग त्याची डेट फिक्स नव्हती. मला 3-4 दिवस लागेल म्हणे शूटसाठी. ओके, ठीक आहे. ओके. तोपर्यंत मी ट्रायलवरच काम करत गेलो. ओके. त्यांचे काही रेफरन्स होते, ते रेफरन्स व्हिडिओज त्यांनी पाठवले. मला अशा प्रकारचे व्हिडिओज, तशा प्रकारचे व्हिडिओज वगैरे पाहिजे. सो इट वॉज गुड. या. मग त्याच्यानंतर मग काय झालं की ओके. त्याच्यानंतर मी जे काम केलं आहे म्हणजे 10 तारखेपासून म्हणजे पहिले ट्रायल घेतल्यानंतर मग 3-4 दिवसांनंतर मग थोडे थांबावं लागले. मग त्याच्यानंतर मग शूटला गेलो. ओके. मग एव्हरी लोकेशन जाऊन तिथे शूट केलं. शूट केल्यानंतर पूर्ण जे माझे शूट झालं ना, तो 26 तारखेला शूट कम्प्लीट झाला. म्हणजे 10 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत म्हणजे 14 दिवस. 14 दिवस घे की या म्हणजे 14 दिवस. या इट वॉज लाईक दॅट. तेवढा वेळ लागलाच. या म्हणजे पहिले मी ट्रायलवर काम केलं. ट्रायलवर करीब ऑलमोस्ट 3-4 दिवस गेले. मग त्याच्यानंतर मग शूटसाठी वगैरे प्लॅनिंग केली गेली कशाप्रमाणे करायचं. आणि त्यानंतर मग शूटला गेलो. ओके. तर 26 तारखेला माझी शूटिंग कम्प्लीट झाली. ओके. आणि 26 तारखेपासून मग मी एडिटिंगला बसलो. आजची किती तारीख आहे? 13 ऑक्टोबर. म्हणजे 26 आणि त्यानंतर करीब 4 दिवस. 13 आणि 4 म्हणजे 17 दिवस झाले. एडिटिंग ऑलमोस्ट नाही म्हणता येत रे डूड. अजूनपर्यंत डुडल्स तर बाकीच आहे. या आणि डुडल्स ते फ्रेम बाय फ्रेम करायचं आहे. बट ते कसं आहे कंटिन्युअस मध्ये काम आहे. या म्हणजे जास्त डोकं लावायचं काम नाहीये. इव्हन एकदा प्रीमियर मध्ये आपलं डन झालं. फ्लोटिंग ते वगैरे व्हिजिट वगैरे ते समजा प्रॉपरली बनल्या गेले ना. या दॅट इज गुड. सो मच थिंग्स हॅव टू वर्क. या मधात माझाही टाइमपास झाला. मी असं नाही म्हणत की मी खूप फोकस होतो ना. मी खूप टाइमपास पण केला. इवन वन मॅनची सगाई, विशालची सगाई वगैरे घरी पण लोक येत होते वगैरे, तर तेव्हा टाइम द्यावा लागत होता. बट आय डिड वर्क ऑन दिस थिंग. हार्डवर्क केलाय या त्याच्यावर. So right now this is the end. This is the my artifact episode number 2060. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.